सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते। एक मोठी अपडेट समोर येते आहे या दुर्घटनेबद्दल। ज्या हेलिकॉप्टरचा अपघात झालाय, जे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालाय, त्याच हेलिकॉप्टरने सुनील तटकरे हे प्रवास करणार होते। मुंबईतून सुतारवाडीसाठी याच हेलिकॉप्टरने सुनील तटकरे प्रवास करणार होते। मात्र हेलिकॉप्टर पुण्यातून मुंबईच्या दिशेने येत असतानाच अपघात झालाय। हेलिकॉप्टर पुण्यातून मुंबईत येणार होतं आणि मुंबईत आल्यानंतर याच हेलिकॉप्टरने पुढचा प्रवास सुनील तटकरे करणार होते। मुंबईतून सुतारवाडीसाठी सुनील तटकरे या हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते, पण त्यापूर्वीच ही दुर्घटना घडली आहे। हे हेलिकॉप्टर पुण्यातल्या बावधन भागात कोसळलंय। हेलिकॉप्टरने टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटातच या हेलिकॉप्टरचा दाट धुक्यामुळे अपघात झाला। हेलिकॉप्टर कोसळलं आणि या तिघांना आपला जीव गमवावा लागलाय। 3 ते 5 मिनिटातच हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे। दाट धुक्याची चादर पुण्याच्या वेगवेगळ्या भागात आज होती, त्यामुळे हा अपघात झाल्याचं यंत्रणांचं म्हणणं आहे। पुण्यातल्या बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं। स्थानिकांनी दृश्य बघितली आणि त्यांनी तात्काळ यंत्रणांना याबाबत माहिती दिली। यामध्ये 2 पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू झालाय। पण एक महत्त्वाची अपडेट म्हणजे सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते। मुंबई ते सुतारवाडी असा प्रवास सुनील तटकरे करणार होते। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी अक्षय मंकणीकडून। अक्षय, सौरभ, काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांनी याच अपघात झालेल्या हेलिकॉप्टर मधनं पुणे ते बीड परळी असा प्रवास केलेला होता। काल बीड परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा होती आणि त्याचसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावरती होते। त्यामुळे त्यांना भेटण्याकरता अजित पवार आणि सुनील तटकरे हे काल थेट परळीवरनं विमानाने मुंबईच्या दिशेने आलेले होते आणि त्यानंतर हे अपघातग्रस्त झालेलं जे हेलिकॉप्टर आहे ते काल बीड परळीवरनं पुन्हा एकदा पुण्यात येऊन थांबलेलं होतं आणि ह्याच हेलिकॉप्टरद्वारे आज सुनील तटकरे जे आहेत ते मुंबई ते सुतारवाडी असा प्रवास करणार होते। परंतु पुणे ते मुंबई असा हेलिकॉप्टरचा प्रवास सुरू असतानाच या संपूर्ण हेलिकॉप्टरचा अपघात जो आहे तो झालेला आहे आणि ह्या सगळ्या अपघातामध्ये हेलिकॉप्टरमध्ये असलेले जे कर्मचारी आहेत ते मृत्यू पावलेले असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आता सध्या मिळताना पाहायला मिळते। ठीक आहे अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल। परत